के प्लस फर्स्ट लॉ ना. Yes, त्याला म्हणलं जातं लॉ ऑफ ऑर्बिट. काय म्हणलं जातं? लॉ ऑफ ऑर्बिट. चलो स्टार्ट. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. म्हणा. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. Start. The orbit of a planet. The orbit of a planet is an ellipse with the sun at. यस, पहिलं तर आपण बघितलं बघा, सेंट्रिपिटल फोर्स ही डेफिनेशन कधीच विसरायची नाही. सेंट्रिपिटल फोर्स कशासाठी ऍप्लिकेबल आहे मला सांगा बरं. कोण सांगताय? सेंट्रिपिटल फोर्स कशासाठी ऍप्लिकेबल आहे? अरे कशासाठी आहे सेंट्रिपिटल फोर्स? अरे सांगा. सगळे अॅनिमेशन बघत बसले. अरे मैं क्या पूछ रहा है. सेंट्रिपिटल फोर्स का लावायचा? झालंय आपलं. काल अख्खा हेडसेट काढला होता. हा असं गोल गोल फिरून दाखवलं होतं तुम्हाला है ना. आणि सांगितलं होतं कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी कोणता फोर्स लागतो? सेंट्रिपिटल फोर्स लागतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे जे गोल गोल फिरणारं दिसतं तर ते कशामुळे फिरतं? त्याच्यावरती कोणता फोर्स लावलेला असतो? सेंट्रिपिटल. कोणता फोर्स लावलेला असतो? बरोबर आहे. जसे की कोण कोण तुम्हाला दिसतं? मून दिसतो गोल गोल फिरताना. मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द. आता मून हा अर्थच्या भोवताली फिरतोय का? कारण अर्थनं मूनवरती सेंट्रिपिटल फोर्स लावलाय. सेंट्रिपिटलच्या एकदम अपोजिट हा असतो सेंट्रिफ्युगल. कोणता असतो? सेंट्रिफ्युगल. बघा मी काय म्हटलं. फॉर एक्झाम्पल आपण खेळतोय. तुमच्यापैकी एखादा छोटासा, मोठा नाही, छोटा माणूस आला माझ्याकडे, त्याला मी तसं हाताला पकडताना असं गोल 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 फिरवतोय. आता मी त्याच्या हाताला धरून गोल गोल फिरवतोय. आता तो गोल गोल फिरतोय म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय. कशामुळे फिरतोय? कारण मी त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स लावलाय. प्रत्येक वेळेस धरतोय माझ्याकडे ओढतोय, प्रत्येक वेळेस धरतोय माझ्याकडे ओढतोय, असा फिरतोय. मी त्याला धरून माझ्याकडे ओढतोय पण त्याचे पाय ऑटोमॅटिक आत होतात. नाही होत. अरे नाही होतात. लहानपणी केलं असेल ना तुम्हाला कोणीतरी, किंवा तुम्ही आता कोणाला तर करत असाल. गलीमध्ये एखादं बारकी खेळत दिसलं, धरला हाताला गरगरा फिरवलं, मम्मी नसलं आहे ना, तर आपण धरलं आणि असं फिरवल्यानंतर आपण हाताला धरतोय पण त्याचे पाय ऑटोमॅटिक आत होतात. कोण धरतं पायाला? होते तर नाही. तर त्याच्या पायावरती कोणता फोर्स लागतो? सेंट्रिपिटल नाही. त्याच्या हातावरती लावलाय तो सेंट्रिपिटल आहे. त्याच्या पायावरती जो ऑपोजिट डायरेक्शन लागतो तो असतो सेंट्रिफ्युगल. कोणता असतो? समजा तुम्ही गाडी चालवताय, नवीन नवीन कोणतर गाडी शिकलेला आहे, त्याने गाडी, आता गाडीची गिअरची गाडी असते तर जरा गडबड असते. क्लच दाबा, गिअर टाका, मग क्लच सोडत राहा, रेस वाढवत राहा. समजा तुम्ही गाडीवरती अशा एखाद्या न्यू कमर्सच्या गाडीवरती बसलाय, नवीन एखादा येडा माणूस आहे आणि त्याच्या गाडीवरती बसलाय. मग तो आपल्या हातामध्ये एक क्लच आहे. मग तो क्लच जर अचानक सुटला तर काय होतं रे? काय होतं? जर्क बसतो. अरे बसतो का नाही बसतो? जर्क असं मागच्या साईडला जातो ना. आता मागे कोणी ओढतं का तुम्हाला धरून? असं धरलाय, असं मागे ओढतोय, कोण ओढतोय का नाही? ऑटोमॅटिक आपण मागच्या साईडला जातो. अरे जातो की नाही जातो? मग तो जो फोर्स लागलाय तर तो असतो सेंट्रिफ्युगल. बघा, दोन सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल हे दोन्ही अपोजिट फोर्स आहेत. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल एकमेकाच्या डायरेक्शन अपोजिट आहे, मॅग्निट्यूड सेम आहे. किंवा आपण समजा बसनं ट्रॅव्हल करतोय. आता बरेचसे तुमच्यापैकी मुलं येत असतील बसने क्लासला. आता पीएमटी मध्ये बसलो आपण. कशात बसलो? पीएमटी मध्ये बसलो किंवा उभारलो. समजा आपण उभारलो. आता काही काही जण असतात थोडं शायनिंग मारतात बसमध्ये उभारल्यानंतर. तर नॉर्मल तुमच्यासारखा माणूस काय करतो? जिथं उभारतो तिथे कुठं धरायला दिसते का बघतो, आपण धरतो किंवा असा पार असा असं करून आपण उभारतो त्याला. पण एखादा आला, मोबाईल खिशातला काढला, मोबाईल बघत बसला असं. बघा मी काय म्हणलं, इमॅजिन करा आपली बस चालू आहे, बसमध्ये असं आपण निवांत मोबाईल बघत बसलो. ड्रायव्हर छान आहे, चालू केला. अचानकच येडा कोणता आडवा आला. ड्रायव्हरनं ब्रेकवरती पाय मारला, म्हणजे ब्रेक दाबलं त्यानं. आता ब्रेक दाबल्यावरती ती असा असा जो मोबाईल बघत बसलेला आहे, काय होईल रे त्याचं? मागच्या साईडला असा 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 करत जाऊन त्याचे दात पाय सगळं एक होऊन जाणार आहे. पण त्याला कोणी धरून ओढलंय का? अरे कोणी धरून ओढलंय का त्याला? नाही, ऑटोमॅटिकच चाललाय तू. मग कोणी असतं आतमध्ये, भूत वगैरे असतं का? नाही. तर तो ज्या फोर्सनं त्याला ओढलं जातं तर असतो सेंट्रिफ्युगल फोर्स. किंवा आपली यशस्वीची ट्रिप चालू आहे. गेल्या वर्षी गेलतो आपण. कुठे गेलतो? पटंजलीला गेलतो. ह्या वर्षी अजून चांगल्या ठिकाणी कुठं जावं. समजा आपल्याला जायचं, बस आपली चालली.
आता समजा ही बस आहे, आपण समजा ते ड्रायव्हर जर टर्न घेताना डाव्या साईडला जर त्यानं ते स्टेअरिंग वळवलं तर आपण काय होतो, सगळ्या ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला जातो की नाही जातो, होतं थोडं आपण जास्त करतो, होतं ना अपोजिट डायरेक्शनला. समजा इकडे गाडी वळवताना इकडे साईडला होतो ना, पण ते जे ओढतं आपल्याला तर तो असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स हा तुम्हाला नाहीये, तुम्हाला फक्त आहे सेंट्रीपेटल फोर्स. कोणता फोर्स आहे? प्रत्येक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन साठी मी तुम्हाला सांगितलं सेंट्रीपेटल सेंट्रीफ्युगल. सेंट्रीपेटल फोर्स हे तुमच्या डोक्यात आलं की त्याच्या पॅरलली काय आलं पाहिजे, सर्क्युलर मोशन. काय आलं पाहिजे, म्हणजे जगातला कोणताही ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तर तो कशामुळे करतोय, सेंट्रीपेटल फोर्समुळे. जसं की ब्लेड्स ऑफ द फॅन, त्यावरती कोणता फोर्स आहे, सेंट्रीपेटल फोर्स. कोणता फोर्स आहे, इथपर्यंत कळालं सगळ्यांना सेंट्रीपेटल फोर्स. सर्क्युलर मोशन तर कळालेलं आहे तुम्हाला, काय असतं सर्क्युलर मोशन. झालेलं काल आपलं कौशल झालं की नाही सांगणार, पण मी एकदा रिमाइंड करतो तुम्हाला. द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. आठवतं येस म्हणा. द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे मी तुम्हाला दोन टाइप सांगितले, एक असतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरं असतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. जसे की आता हा इथं ब्लेड्स असे सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे की नाही, ह्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ द मून अराउंड द सन, सॉरी मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, हे कसं आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, बरोबर आहे की नाही. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. द मोशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन, हे कसं आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ओके चलो, ये हमारा हुआ था सब. फक्त रिव्हिजन घेतलं मी तुम्हाला. सेंटीमीटर फोर्सची डेफिनेशन आपली ऑलरेडी झालेली आहे प्रिव्हियस लेक्चर मध्ये. ते झालंय ना सेंटीमीटर फोर्स, पण झालंय, कळालं सगळ्यांना. सेंटीमीटर फोर्स जे नवीन आलेत मुलं त्यांना सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी, गोल गोल फिरवण्यासाठी जो फोर्स लावावा लागतो त्याला म्हणायचं सेंटीमीटर फोर्स. पुढचं नेक्स्ट आपण हे पण झालं होतं आपलं. के बाद में क्या है यस, भाऊची इन्फॉर्मेशन झाले. कोण आहेत भाऊ, सर आयझॅक न्यूटन. त्यातल्या दोन गोष्टी लक्षात ठेवणार. भाऊनी बुक कोणतं लिहिलं, प्रिन्सिपिया नावाचं बुक लिहिलं. कोणतं बुक लिहिलं, प्रिन्सिपिया बुक लिहिलं. आणि अजून काय सांगितलं तुम्हाला, यस एक मॅथमॅटिक्सची ब्रँच डेव्हलप केली भाऊनी, त्या ब्रँचचं नाव काय, कॅल्क्युलस. काय नाव आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. बाकी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप वगैरे तुम्हाला यादी झालेला. पुढचं इलिप्स आपण सांगितलं. इलिप्स काय, इलिप्स काय मला सांगा, इलिप्स काय, इलिप्स काय, तर स्क्वेअर काय, शेप आहे. तसं इलिप्स काय, शेप आहे. नाही कळालं, स्क्वेअर असेल, सर्क्युलर असेल, इलिप्टिकल, जसं की पॉलिगॉनल असतं, रेक्टँग्युलर असतं, तर हे जे सांगतो आपण हे सगळं काय शेप आहे. तसा इलिप्स सुद्धा एक शेप आहे. मग कोणाचा शेप आहे हे त्यांनी सांगितलं. म्हणजे ते काय म्हणतं, एखादा आता हे इलिप्स तुम्हाला बेसिक इथे सांगितलं, इलिप्स हा एक शेप आहे. तो कसा तयार होतो, एखादा कोण आहे त्या कोणला जर आपण तिरका कट केला, इन्क्लाइन, तिरका म्हणजे इन्क्लाइन प्लेन मध्ये, हा जो मिनिंग आहे त्याचा इन्क्लाइन म्हणजे तिरका. असा सरळ जर केला तर हॉरिझॉन्टल म्हणणार आपण त्याला, हॉरिझॉन्टल कट केला तर तुम्हाला सर्क्युलर शेप म्हणणार आहे. पण तुम्ही जर तो कर्व कसा केला, इन्क्लाइन प्लेन मध्ये केला, तर तो जो शेप मिळतो आपल्याला, तर हा जो शेप आहे तर ह्या शेपला म्हणलं जातं इलिप्टिकल शेप, इलिप्स शेप असं म्हणलं जातं. आणि हा इलिप्टिकल जो शेप आहे हा कोणाचा आहे, तर ऑर्बिटचा आहे. तर ऑर्बिट काय असतं हे पण झालंय आपलं. नाही बाईस लावली हो, नाही पन्नास लावायची, मी सांगितलं सांगा. ओके हा चला, मी तुम्हाला सांगितलं होतं इलिप्स काय एक शेप आहे. तो शेप कसा आपल्याला मिळणार आहे, कोणला जेव्हा आपण इन्क्लाइन प्लेन मध्ये जेव्हा कट करणार, जो कोण आहे आईस्क्रीमचा कोण, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला कोणाला जर असं प्रॉपर डेमॉन्स्ट्रेशन पाहिजे तर मला एक आईस्क्रीमचा कोण आणून द्या, मी तुम्हाला असं प्रॉपर चांगला असा इलिप्सचा शेप करून देतो. तुम्ही किती आईस्क्रीम आणून द्या मला, मी तुम्हाला तेवढे शेप करून देतो, मग तुम्ही घरी घेऊन जावा ते शेप. ठीक आहे, फक्त मला हा इथला पार्ट पाहिजे आणि ह्याच्यामधला पार्ट पाहिजे, की बाकीचा जो काय रिकामा आहे तो तू घेऊन जावा. हा इलिप्स ठीक ओके. तर हा जो आहे तर हे सांगितलं, हा इलिप्टिकल जो शेप आहे तर तो काय कोणाचा आहे, तर ऑर्बिटचा आहे. तर ऑर्बिट काय असतं, ऑर्बिट काय तर एक पाथ आहे. कुणी केलेला, तर त्या प्लॅनेटने कव्हर केलेला. तर जॉन आपलं सॉरी हा जॉन केपलरने सांगितलं, जेव्हा प्लॅनेट फिरत असतो संच्या भोवताली, नॉर्मली आपल्याला काय वाटतं, सर्क्युलर पाथ मध्ये फिरतं. अर्थ कशी फिरते असं वाटतं आपल्याला,
सर्क्युलर पाथ मध्ये फिरते, पण ऍक्च्युली ते सर्क्युलर पाथ मध्ये फिरते का? तर नाही, अर्थच नाही. कोणताच प्लॅनेट फिरत नाही सर्क्युलर पाथ मध्ये. बघा मी काय म्हणतोय, फक्त अर्थच नव्हे तर कोणताच प्लॅनेट सर्क्युलर पाथ मध्ये फिरत नाही. तर एवढे प्लॅनेट कसे फिरतात? इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतात. इलिप्स सर्कल म्हणजे इथं असा झाला, तर तो इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतात असं त्याने सांगितलं. म्हणून पहिला लॉ आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितला, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. मग अशी तुम्ही सांगितले मला. ओके, बघ इकडे दिलेलं आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. इथं बघा एक इलिप्स तुम्हाला दिलेला आहे, हा काय आपला इलिप्स आहे, वन ऑफ द फोकाय. जर सांगितलं सर्कलला किती सेंटर असतात? सर्कलला एक सेंटर असतं, फोकसला किती, सॉरी, आणि इलिप्सला किती असतात? दोन असतात. सर्कलचा जो एक सेंटर आहे तर त्याला फोकस म्हणतो, ह्याला फोकल पॉईंट म्हणून. इथे एक फोकल पॉईंट आहे, इथे एक फोकल पॉईंट आहे. त्या दोन्हीपैकी एका फोकसला तो असतो. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, एव्हरी प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. बघा हा प्लॅनेट कसा करतोय, तर जो ऑर्बिट आहे इलिप्स आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. तर इथं असेल किंवा इथं असेल. हे आपलं प्रिव्हियस लेक्चर मध्ये हो गया. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. या सनच्या जवळचा जो पॉईंट असतो तर त्याला म्हटलं जातं पेरिहेलियन. काय म्हटलं जातं? आणि जेव्हा सनच्या लांबचा पॉईंट असतो त्याला म्हटलं जातं अफेलियन. काय म्हटलं जातं? हे दोन लक्षात ठेवा. नाव पहिलेच नाव काय? पेरिहेलियन. म्हणजे जसं की आता सन आहे, आपली अर्थ काय करते, त्याच्या अशीच फिरत असते, अशीच फिरत असते. म्हणजे जेव्हा फिरता फिरता जेव्हा ती सनच्या जवळ येते तर तो सनच्या जवळचा जो पॉईंट असतो ऑर्बिट मधला तर त्याला म्हटलं जातं पेरिहेलियन. आणि जो लांबचा पॉईंट असतो म्हणजे असं फिरत फिरत सन पासून लांब जाते तर तेव्हा त्याला अफेलियन असं म्हणतात. हे दोन्ही वर्ड्स लक्षात ठेवा, तुमच्यासाठी नवीन असतील. पहिला लॉ झालेला आहे कालच्या लेक्चर मध्ये, मी आज फक्त तुमचं रिव्हिजन घेतलेलं आहे. ओके, आता आपण जाऊया सेकंड लॉ कडे. पहिल्या लॉचं एक नाव सांगितलं होतं मी तुम्हाला, काय नाव आहे? यस, व्हेरी गुड. लॉ ऑफ ऑर्बिट. काय नाव आहे त्याचं? तिन्ही लॉला काहीतरी नाव आहेत बाळांनो. पहिल्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ ऑर्बिट. म्हणा लॉ ऑफ ऑर्बिट. का म्हणायचं त्याला लॉ ऑफ ऑर्बिट? कारण तो ऑर्बिट बद्दल सांगतो, ऑर्बिटच्या शेप बद्दल तो सांगतो, म्हणून त्याला म्हणायचं लॉ ऑफ ऑर्बिट. आता जो सेकंड लॉ आहे तर त्या सेकंड लॉचं नाव आहे लॉ ऑफ इक्वल एरियाज. काय नाव आहे? म्हणा लॉ ऑफ इक्वल एरियाज. आता हा लॉ ऑफ इक्वल एरियाज जो आहे तर तो आपण बघणार आहोत. यस, के प्लस सेकंड लॉ. आता इथे बघा, हे काय? अरे हे काय? ये आहे अगदी बरोबर, ऑर्बिट आहे ऑर्बिट. आणि हा ऑर्बिटचा शेप कसा आहे? इलिप्स सारखा आहे. कळालं सगळ्यांना? हे काय? हा ऍक्च्युअली ऑर्बिट म्हणजे काय तर पाथ आहे. म्हणजे हे जे तुम्हाला ही लाईन दिसते, ही ब्लॅक ब्लॅक लाईन, तर ह्या लाईननं प्लॅनेट जातो. मग ह्या लाईनलाच काय म्हणणार आहे तुम्ही? ऑर्बिट म्हणणार आहे. आणि हा ऑर्बिटचा शेप कसा आहे? इलिप्स सारखा आहे. इलिप्स कळते सगळ्यांना? इलिप्स कसं तयार करणार? आईस्क्रीमचा कोन घेऊन येणार. आता तुम्ही घरी गेल्या गेल्या तुमच्या पॅरेंट्सला सांगायचं की मला एक प्रॅक्टिकल करायचं आणि मला आईस्क्रीमचा कोन कंपल्सरी लागणार आहे. सरांनी सांगितलंय, तेवढं तुमचा फायदा माझाही फायदा. मला काय ते शेवटचं चॉकलेट आणून दिलं तरी चालेल, एंडला राहतं ना ते. आणि मग तसं तुम्ही चॉकलेट संध्याकाळी आईस्क्रीम, आता सध्या गरमी पण भरपूर आहे, तसं तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा, घरच्या घरी कार्यक्रम करा. हा, तर हा जो शेप आहे तर तो कायचा आहे? इलिप्सचा शेप आहे. कायचा शेप आहे? चलो, आता सेकंड लॉ काय सांगतो? खूप सोपा आहे. एक साधारणतः तुम्ही पुढचे 2 मिनिट फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं, तुम्हाला हा समजून जाईल, पण कंटिन्यू लक्ष द्यायचं. बघा, सन इथं आहे, प्लॅनेट इथं आहे. एक कळालं सगळ्यांना? सन इथं आहे, प्लॅनेट इथं आहे. आपण काल स्टार कशाला म्हणायचं, प्लॅनेट कशाला म्हणायचं, सॅटेलाइट कशाला म्हणायचं, हे सगळं आपलं काल डिस्कस झालेलं आहे. बरोबर आहे. स्टार कोणाला म्हणायचं? ज्याला स्वतःची लाईट असते. झाले ना कालच्या लेक्चरमध्ये? स्टार कोणाला म्हणायचं? ज्याला स्वतःची लाईट असते. सनला स्वतःची लाईट आहे, प्लॅनेटला स्वतःची लाईट असते का? सॅटेलाइटला स्वतःची लाईट असते का? नाही. सॅटेलाइट रिफ्लेक्ट करतो, म्हणजे सनची लाईट येतो आपल्या बॉडीवरती, तिथून रिफ्लेक्ट करतो आपल्या अर्थवरती, तो झाला सॅटेलाइट. त्या सनच्या भोवताली जो फिरणार आहे, एनी एस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ फिक्स ऑर्बिट इज नथिंग बट आवर प्लॅनेट. जसं आपली अर्थ सारखी खूप सारे प्लॅनेट आहेत, तर प्लॅनेटच्या भोवताली फिरणारा त्याला काय म्हणणार? सॅटेलाइट म्हणणार. बरोबर आहे. असे किती सॅटेलाइट आहेत अर्थला? एक सॅटेलाइट. नॅचरल सॅटेलाइट एक आहे आणि मॅनमेड सॅटेलाइट भरपूर आहेत. आपण कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं, जो मॅनमेड सॅटेलाइट आहे, पहिला आर्टिफिशियल सॅटेलाइट जो USSR ने लॉन्च केला, त्याचं नाव काय? काय नाव आहे? स्पुतनिक. प्रोनाउन्स करा सगळेजण, स्पुतनिक. एक मार्कला विचारतात स्पुतनिक. क्वेश्चन नंबर 1 असतो ना, क्वेश्चन नंबर 1 तुमचा आपल्या एक्झाम मधला, क्वेश्चन नंबर 1 मधला ए काय असतो? MCQ असतो. क्वेश्चन नंबर ए टोटल 10 मार्कला असतो. ए हा MCQ आणि बी मध्ये असे क्वेश्चन विचारतात 1 मार्काचे.
डेफिनेशन विचारतात, ऑड वन आउट विचारतात, कोरिलेशन विचारतात किंवा नंतर ट्रू ऑर फॉल्स विचारतात, असं काही विचारतात. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारण्याची पॉसिबिलिटी असते आणि याला ऑप्शन नसतो. पहिल्या सॅटेलाइटचं नाव काय? स्पुतनिक, हा जगातला. आणि भारतातला आर्यभट्ट. ओके, हे दोन्ही नावं लक्षात ठेवा. जगातला म्हणलं तर स्पुतनिक लिहिणार आणि इंडियामधला म्हणलं तर आर्यभट्ट म्हणणार. दुसरा अजून ह्या चॅप्टरवरती जो विचारणारा प्रश्न आहे तर तो विचारला जातो की द लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट इज बेस्ड ऑन डॅश डॅश लॉज ऑफ मोशन. तो ऍक्च्युअली नवीच आहे तो क्वेश्चन, पण हा विचारलेला आहे. द लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट इज बेस्ड ऑन डॅश डॅश लॉज ऑफ मोशन. तर न्यूटन्स थर्ड लॉज ऑफ मोशन. काय थर्ड लॉ सांगतो? एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. ओके, हे लक्षात ठेवा. मी टाइम तुम्हाला सांगत राहीन. केपलरचे 3 लॉस 3 मार्कला विचारतात आणि हे खूप महत्वाचे आहेत. आता यावर्षी मला वाटतं यावर्षी नाही विचारला हा प्रश्न, मग नेक्स्ट इयरला विचारण्याची पॉसिबिलिटी आहे. हे तिन्ही लॉ महत्वाचे आहेत. पहिला लॉ तर तुम्हाला पिटपेट झालाय, म्हणता एकदा सगळेजण पहिला. चलो 1 2 3 स्टार्ट. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. वन ऑफ द बघा, वन ऑफ द फोकाय म्हणजे काय म्हणतं की इलिप्सला 2 फोकस असतात. 2 फोकल पॉइंट म्हणजे काय? 2 फोकस म्हणजे 2 सेंटर. एक सेंटर इथं आहे, दुसरं सेंटर इथं आहे. एक सेंटर इथं आहे, दुसरा सेंटर इथं आहे. तर दोन्हीपैकी एका कोणत्याही सेंटरला असतं. आता प्लॅनेट आपला इथं फिरतोय, तर आहे की नाही इथे? चलो आता सेकंड लॉ कडे या. हे लॉ कुणी बनवले? केपलसने बनवले. ओके, इथं ए पॉइंटला होता आणि इथं सन आहे. आता सेकंड लॉ व्यवस्थित लक्ष द्या, मी काय स्टेटमेंट करतो त्याच्याकडे. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. आहे ही लाईन जॉईनिंग. प्लॅनेट इथं आहे, इथं सन आहे. लक्ष सगळ्याचं व्यवस्थित लक्ष द्या. 1.5 मिनिट पुढचे. इथून अशीच आपण लाईन अच्छा पिछे, हा, तर इथून अशीच लाईन आली, इथपर्यंत आली. आपण काय केलं? एक टी नावाचं टायमिंग लावलं, 1 तास लावलं आणि 1 तासानंतर बघितलं हा प्लॅनेट कुठून कुठपर्यंत जातो. आधी होता ए पॉइंटला. प्लॅनेट एकाच ठिकाणी थांबणार आहे का? आपल्याला माहिती अख्खी गॅलेक्सी अख्खी पूर्णच्या पूर्ण रोटेट होत असते. आता पर्टिक्युलर पोझिशन इथं आहे, तर तिथून तो दुसरीकडे जाणार आहे. आता म्हणजे इथं पोझिशन आहे त्याची ए पॉइंटला. आफ्टर टाइम टी, समजा टाइम लावला आपण 2 तास. किती लावला? 2 तासानंतर ए पासून तो कुठपर्यंत गेला? बी पर्यंत गेला. बघा व्यवस्थित लक्ष द्या. पहिलीच पोझिशन काय होती? ए होती. आफ्टर 2 आवर तो कुठे गेला? बी पॉइंटला गेला. आणि त्यानंतर आपण बघितलं त्याच्या आतमधला जो एरिया आहे तर तो काहीतरी एरिया त्याने कव्हर केलेला आहे. बघा मग व्यवस्थित लक्ष द्या. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्विफ्ट झाला तो. ही लाईन इथं होती, आता इथं स्विफ्ट झाली आणि त्याच्या अंडर जो एरिया कव्हर केलेला आहे तर हा एवढा एरिया त्याने कव्हर केलेला आहे. पहिलं कळालं? अजून एकदा. नॉर्मली तुम्ही असं बघितलं तर कुठं होता प्लॅनेट? एला होता. आपण 2 तास टायमिंग लावला. 2 तासानंतर इथून कुठपर्यंत गेला? वैभवी कुठे गेला? बी पॉइंटला गेला. बी पॉइंटला गेल्यानंतर ह्या जी लाईननं जो एरिया कव्हर केलेला आहे इथून इथपर्यंतचा, तर तो बघितला 1 एवढा एरिया, XYZ काहीतरी एरिया असेल. त्यानंतर आपण बघितलं पॉईंट गेला सी पॉइंटला. सी पॉइंटला होता, तिथून आपण लाईन ड्रॉ केली. C2 काय केली आपण? सन पर्यंत केली. आणि त्यानंतर आपण बघितलं इथं पण टायमिंग लावला 2 आवर. 2 आवर टाइम लागला आणि त्यानंतर आपण बघितलं तो सी पासून कुठे गेला? डी पर्यंत गेला. ही लाईन काय झाली? इथपर्यंत स्विप झाली आणि त्यांना हा जो अंडरचा जो एरिया कव्हर केलाय तर तो काय 2 नावाचा ते एरिया तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर अजून आपण बघितलं पॉईंट कुठं होता? ईला होता. कुठं होता? आता आपला जो प्लॅनेट आहे तर तो होता ईला. त्यानंतर 2 तासानंतर बघितला तो ई वरून एफ पर्यंत आला. मग लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्विफ्ट झाला की नाही? स्विफ्ट इथून इथपर्यंत आणि त्यानं जो एरिया कव्हर केला एवढा. तर त्या सायंटिस्टच्या असं लक्षात आलं, त्या जॉन केपलरच्या, जर टाइम इक्वल असेल, इथं 2 तास टायमिंग होता, 2 तासानं बघितलं तो कुठे गेला आणि त्याच्यामुळे किती एरिया कव्हर केलाय. इथं पण 2 तास लावला, इथं पण थर्ड केस मध्ये पण 2 तास लावला. तर त्याच्या असं लक्षात आलं, जर इक्वल टाइम असेल तर त्यांना जे डिस्टन्स कव्हर केलेलं असतं आणि त्या डिस्टन्स कव्हर झाल्यामुळे तो जो एरिया कव्हर झालेला असतो तर तो एरिया कसा असतो? सेमच असतो. मग त्याने स्टेटमेंट केलं, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन, द लाईन जॉईनिंग, बघा, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्विफ्ट म्हणजे पुढे सरकणं, बरोबर आहे. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्विफ्ट इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल. ह्याचा एरिया जेवढा असेल तेवढाच आहे, तेवढाच आहे. कधी जर टाइम इंटरवल सेम असेल, इथं 2 तासाचा टाइम इंटरवल होता, इथं पण 2 आवर आहे, इथं पण 2 आवर आहे. समजा आपण इथं 2 आवर केला, इथं 3 आवर केला, तर ते इक्वल असेल का? नाही. जर टाइम इक्वल असेल तर एरिया सुद्धा कसा आहे? इक्वल आहे. हे भावानं सांगितलं. पण त्या भावानं केपलर भावानं सांगितलं. काय सांगितलं बघा? द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. ह्या वर्डचा ह्या सेंटेन्सचा मिनिंग कळाला? द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. सोपं आहे म्हणावर. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन म्हणा. द लाईन जॉईनिंग
द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन झाली इथं जॉईन. स्वीप्स इथून जी लाईन काय झाली अशी स्वीप झाली इकडे, आणि हा बघितला त्यानं जे कव्हर केलंय तर हा एवढा एरिया आहे. त्या एरियाला म्हटलं आपण सपोज A1. टाइम किती होता? टाइम होता सपोज 2 आवर होता. मी इकडे गेलो, बघितला इथं सी पॉइंटला होता, इथं बघितलं द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. म्हणा द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. पुढे स्वीप झाला का स्वीप इकडे? हा एरिया बघितला, हा 2 नंबरचा एरिया होता, तर हा एरिया म्हटला आपण A2. टाइम किती होता रे बाबा? 2 आवर होता. हे बघितलं, हा एरिया झाला A2. त्यानंतर मी इथं आलो, इथं बघितलं ई नावाचा पॉइंट आहे. अजून एकदा म्हणा द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. म्हणा द लाईन जॉईनिंग स्वीप्स. झाला का स्वीप इकडं? स्वीप्स इक्वल एरियाज. इथं 3 नंबरचा एरिया होता, हा A3. आपण बघितले तर टायमिंग किती आहे? 2 आवर्स आहे. मग त्यांनी सांगितलं जर टाइम सेम असेल म्हणजेच काय इफ T1 इज इक्वल टू T2 विच इज इक्वल टू T3. जर टाइम इक्वल असेल तर त्या लाईननं जो काय स्वीप करून जो एरिया कव्हर केलेला आहे तर तो एरिया सुद्धा कसा असतो? इक्वल असतो. A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A3. सोपं आहे की नाही? सोपं आहे ना? चला आता म्हणायचं माझ्या मागे द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन. बघा मिनिंग कळालं असेल. द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल. सोपं आहे की नाही? चलो म्हणूया आपण. चला मिनिंग कळालंय तुम्हाला? कळालंय? पहिले काय म्हणतं? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. हे कळालं? स्वीप्स म्हणजे काय सांगितलं? पुढे जाणं. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल टाइम इंटरवल. आता टाइम इंटरवल कळतं तुम्हाला? इथे इंटरवल काय? 2 तास आहे. इथं पण किती आहे? 2 तास आहे. इथं पण किती आहे? 2 तास आहे. जसं तुम्हाला स्कूलमध्ये इंटरवल असतो 15 मिनिट 20 मिनिट इंटरवल. कळतं की सगळ्यांना? तो जो पर्टिक्युलर टाइम आहे त्याला इंटरवल म्हणणार आपण. मी तर 2 आवरच्या ऐवजी एखादा म्हणलं सर मला 2 हा शब्दच आवडत नाही, मला नेहमी 1 नंबर आवडतो किंवा मला 3 नंबर आवडतो, तुम्ही 3 तास घ्या. आणि त्यानंतर आता आपण तर बघू शकत नाही, काय करू शकतो तुम्ही? एक दोरी टाका सनवरती, तिथून कोणाला तर धरायला लावा. तुमचा न आवडता मित्र पाठवा तिकडे सनवर उभा राहायला, त्याला म्हणावं तिथं तू दोरी धर, इथं मी इथं धरतो. 2 तासानं मग तो आपली प्लॅन इकडे 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 जाईल, बघायचं एरिया किती अंदर हो. कर सकते हम, हमारे दोस्त को भेजेंगे सन के ऊपर. पाठवू शकता का सनवरती? त्यांच्या जवळपास पण जाऊ शकत नाही आपण का? यस, हीट टेम्परेचर तो किती लांब आहे तरी इथं एवढं टेम्परेचर आपल्याला. दुपारी येताना तुम्ही 3 वाजता रोडनी येताना मजा येईल का? कसलं ते हिट व्हायला लागलं, सगळ्या हिट येऊ सगळ्या चेहऱ्यावरती वगैरे सगळं. आता अजून 1 महिना 2 महिने असं राहिलं तर आपला कलर बिलर सगळा बदलणार. किंवा आमच्या गावाकडे तर जाऊन आलं, तिकडे लातूरला धाराशिवला तिकडे जर आम्ही जाऊन आलो तर ते आमचा ओरिजिनल कलर येतो आम्हाला, म्हणजे ओळखायलाच येत नाही चेहरा वगैरे. त्यातल्या त्यात पोहायला गेल्यावर तर कार्यक्रम संपला, सगळा चेहरा फार ते 180 डिग्रीनच आम्ही वेगळेच होऊन येतो तिकडे गेल्यावरती. ओके. सगळीकडेच जेवण. राजस्थानला सुद्धा भरपूर ऊन असतं, जे आता राजस्थानचे वगैरे लोक आहेत तिकडे जाऊन आल्यावरती पण त्यांच्या आल्यानंतर बघायचं, दर्शन घ्यायचं, त्यांचा फार कार्यक्रम झालेला असतो सगळं. भरपूर हिट आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रातले 4 जिल्हे, मला वाटतं वाशी एक आहे, अजून कोणतं तर आहे, तर त्याचं जगामध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे जगात. 44 डिग्री पर्यंत गेलेलं आहे. आपला अजून 40च्या खालीच आहे पुण्यातलं, ह्याच्यापेक्षा अजून जास्त टेम्परेचर वाढणार आहे. त्यामुळं सगळेजण आपली आपली काळजी घेऊन राहत जावा, छत्री बित्री पांघरून येत जावा येताना. काही नाही, आले की ते ठेवायची, जसं पावसाळ्यात पाऊस लागून म्हणून करतो ना आपण, तसं मग ते हे ओने करून करायचं. आणि आपलं आपलं पाणी बॉटल वगैरे सोबत ठेवत जावा. उन्हाळ्यामध्ये हायड्रेटेड असणं गरजेचं असतं. हा, व्हेरी गुड. हायड्रेटेड असणं म्हणजे पाणी पित राहणं थोडं थोडं. एकदाच गडगड पिला कार्यक्रम झाला असंही होतं, माहिती का तुम्हाला? उन्हातून तुम्ही आलात, बॉटल तोंडाला लावली, संपल्याशिवाय काढलीच नाही, डायरेक्ट दवाखान्यात ऍडमिट. थोडं थोडं प्यायचं, सिप सिप एका ठिकाणी शांत बसायचं. आता चालू झाले सगळ्या बॉटल बाहेर यायला लागला, तर सिप सिप पाणी प्यायचं, एक घोट घोट पाणी प्यायचं शांत बसून. म्हणजे तुम्ही इथून सपोज क्लासमधून घरी गेला, तुम्हाला ताण भरपूर लागले आणि कंटिन्यू जर एकदा ग्लास लावला, तांब्या लावला, काढायचं असं करायचं नाही. थोडं थोडं पाणी प्यायचं आणि तू पित राहायचं. मग स्वतःला पण हायड्रेटेड ठेवायचं. आणि पाण्याची सोय आहे, इथे इथे आहे, खाली आहे, थंड पाणी चांगलं मिळतं तुम्हाला. त्यामुळे कधी कोणाला वाटलं पाणी प्यायला जायचं तर जाऊ शकता. ठीक आहे, आता नाही, आता माझं एवढं लेक्चर होत्या. हे कळाला? थर्ड सेकंडला सोपं आहे की नाही? सगळ्याला कळाला? चला आता तुम्ही काय करायचं, एकदा बघून घ्यायला तुमच्या सुंदर डोळ्यामध्ये आता साठवून ठेवा डेफिनेशनला. डोळे बंद करा आणि डोळे बंद करून मनातल्या मनात म्हणा, आठवा डोळ्यासमोर. चलो 1 2 3 स्टार्ट.
इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. 2 टप्प्यात त्याला लर्न करा. पहिलं तर सोपंच आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. म्हणा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सोपं आहे की नाही? छान. आता ओनली बॉईज म्हणतील डोळे बंद करून. ज्याला येत नाही ते बघून म्हणू शकता. ज्याला येत नाही ते बघून म्हणा, ज्याला येते ते डोळे बंद करा. 1 2 3 स्टार्ट. द लाईन जॉईनिंग आय 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 आय. उघडा डोळे बघा नीट. येईना आपल्याला. असं कसं रे बाळांनो? आता गर्ल्स पॉवर. डोळे बंद करा. केलं? छान. 1 2 3 स्टार्ट. जरा मच बेटर दॅन द बॉईज है ना. आता बॉईज. ओके. 1 2 3 स्टार्ट. आपण हा चॅप्टर संपला ना, आपण कॉम्पिटिशन खेळू. कोणाचे डेफिनेशन जास्त लर्न झाले, बॉईज वर्सेस गर्ल्स. ठीक आहे. एक डेफिनेशन बॉईज न म्हणली दुसरी गर्ल्सने म्हणायची. ओके. उद्याच करू आपण. जेवढा डेफिनेशन झाले तेवढा लर्न करा. किती डेफिनेशन झालेत आपल्या? मोशनची झाले पहिली स्टार्टिंगला. पुन्हा सर्क्युलर मोशनची झाल्या. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स झालाय, केपलरचा फर्स्ट लॉ झालाय, ऑर्बिटची डेफिनेशन झाले, इलिप्सची डेफिनेशन झाले. किती झाले आहेत आपल्या डेफिनेशन? पुन्हा आता केपलरचा सेकंड लॉ चालू आहे आपला. ओके. येईल सगळ्यांना. नेक्स्ट यायचं आपण पुढे जाऊया. हे कळालंय सगळ्यांना? सगळ्यांना समजलंय? प्रत्येक वर्डचा मिनिंग कळालाय? हे सगळं 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 सोपं आहे बाळांनो. जर नाही समजलं नंतर 6 नंतर मला येऊन तुम्ही विचारू शकतात. ओके. चलो थर्ड कडे जाऊया. आता जे फर्स्ट डेला आले असतील आज कदाचित थोडंसं समजायला तुम्हाला थोडं थोडं हे जात असेल, पण कळेल तुम्हाला. मी अजून उद्या अजून रिव्हिजन घेणारच आहे याचं. चलो आता थर्ड कडे जाऊया. क्यू के प्लस थर्ड लॉ आला. आता बघा साधी गोष्ट आहे. शिंदे सर, आता तुम्हाला प्रश्न आहे माझा एक. बघा रे, सगळ्यांसाठीच प्रश्न आहे. आता समजा शिंदे सरला मी म्हटलं की शिंदे सर तुम्ही काय करा, माझ्या भोवताली एक राऊंड मारा. असं म्हणजे मी काय देव नाही, पण असं सांगितलं, त्याला टास्क दिला. माझ्या भोवताली काय कर, तू काय कर, राऊंड मार. त्याला काहीतरी वेळ लागेल, नाही लागणार? अरे लागेल की नाही लागेल? काहीतरी लागेल. 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 5 सेकंड, काहीतरी लागेल. लागेल की नाही लागेल? बघा आता एक पहिली कंडिशन काय, टाइम छान दिसेल. सारखं तिकडे आरशात बघायला कसं व्हायचं का राजा. आता इकडे बघा, लक्ष लय महत्वाचं आहे. के प्लस थर्ड लॉ. जीव गेलाय भावाचा. जीव दिला ना त्यानं. काय नाव? कोपर्निक्सनं. मारलं त्या बिचाऱ्याला आपल्यासाठी त्या लोकांनी. आता एवढं त्या सायंटिस्ट लोकांनी एवढं छान छान करून तुमच्यासाठी लॉ दिलेले आहेत. आपलं कमीत कमी ऐकून घेणं तर काम आहे की नाही, एसी मध्ये बसून छान छान. हो की नाही? मग चला लक्ष द्या सगळेजण. बघा 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 काय चाललं होतं. हा, शिंदे सर चाललं होतं. शिंदे सरांनी काय केलं, शिंदे सर असे गोलगोल फिरले, माझ्या भोवताली फिरले, काय तर वेळ लागला. बरोबर आहे. शिंदे सरला म्हणलं आपली यशस्वी अकॅडमीची जी बिल्डिंग आहे, सेकंड टास्क दिला, त्या बिल्डिंगच्या भोवताली गोलगोल फिरायचं. काय म्हणलं? एक राऊंड मारायचा गोल गोल, म्हणजे असा असा फिरत बघायचं नाही, असा असा करत. म्हणजे सारखं आपल्या रोटेशन करत असा असा गेला, दुसऱ्या तोंडावर मारला, असं करायचं नाही. आपलं नीट व्यवस्थित असं एक फेरी पूर्ण कम्प्लीट करायची. आता पुन्हा पुढच्या स्टेज मध्ये काय गेला, सेकंड कंडिशनला आपल्या यशस्वी अकॅडमीच्या शेजारी तो फिरला. मला सांगा, वेळ वाढेल का कमी होईल? वाढेल का कमी होईल? वाढेल ना. छान. थर्ड केस मध्ये त्याला म्हणलं, शिंदे सर तुम्ही काय करा, तुम्ही खूप चांगलं काम करा, तुम्ही अख्खा कात्रच फिरा. मग आपला कात्रचा जो प्रभाग आहे, तर त्या कात्रच्या भोवताली फिरायला लावलं. काय होईल? डिस्टन्स वाढलं. वाढलं. टाइम काय होणार? अरे वाढणार की नाही वाढणार? त्यानंतर म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता सर कात्रचं पण दर्शन झालं माझं. त्याला म्हणलं आता पुणे दर्शन करू आपण. मग भाऊनं सांगितलं अख्खा पुणे फिरा, तुम्ही गोल फिरा वारी. अख्खा पुणे फिरले. काय होणार आहे? वेळ वाढणार आहे. आता आधी फक्त पुणे शहर होतं, मग सांगितलं पुणे जिल्हा फिरा. पुन्हा पश्चिम महाराष्ट्र घेतला, पुन्हा महाराष्ट्र घेतला, नंतर इंडिया घेतला, इंडियाच्या भोवताली फिरा. काय होणार? जस जसं डिस्टन्स वाढते तस तसा टाइम वाढतोय. हे कोणाला नाही समजलं. मी काय म्हणलं, डिस्टन्स वाढले की टाइम वाढणार आहे. डिस्टन्स वाढले की सोपं आहे की नाही? काय कोणाला काय ऑब्जेक्शन नाही त्याच्याबद्दल? नाही सर आमच्याकडे थोडंसं उलट आहे, असं आहे का कुणाचं? डिस्टन्स वाढलं की डिस्टन्स वाढले की टाइम वाढणार आहे. हे भावाच्या लक्षात आलं के प्लसच्या. आणि ह्या साध्या ह्याच्यानुसार काय केलं त्यानं, लॉ बनवला के प्लस थर्ड लॉ.
तर तो काय सांगतो, तर तो केपलरचा तो थर्ड लॉ आहे, तर तो टाइम पिरियड बद्दल सांगतो. कशाबद्दल सांगतो? टाइम पिरियड बद्दल. तर तो म्हणतो जेव्हा टाइम, हा जो टाइम आहे म्हणजे जो काय रिव्हॉल्युशन करण्यासाठी लागणारा टाइम. आता टाइम पिरियड जो असतो, आता टाइम पिरियड कशाला म्हणायचं? तर टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. द टाइम कम्प्लीट टू रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. फॉर एक्झाम्पल, अर्थला सनच्या भोवताली फिरण्यासाठी किती वेळ लागतो? 1 इयर लागतं, 365 डेज. नाही लागत. मग तुम्हाला जर विचारलं अर्थचा टाइम पिरियड सांगा, तर किती सांगणार तुम्ही? अरे माझ्या सोन्या, अर्थला स्वतः भोवताली फिरण्यासाठी नाही, अर्थच्या भोवताली फिरण्या सॉरी आपल्या सनच्या भोवताली फिरण्यासाठी लागलेला वेळ असं म्हणतोय मी. बरोबर आहे. रोटेशन आणि रिव्हॉल्युशन मध्ये फरक आहे? नाही फरक. फरक आहे. रोटेशन पण भोवताली असतं, स्वतःच्या भोवताली. आपण गोल 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 फिरतो ना, असं 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 जे फिरतो ह्याला काय म्हणायचंय? रोटेशन म्हणायचं. लहानपणी खेळायला असेल ना सर, गोल गोल फिरायचं. मध्येच कोणतरी येतं, आमच्या पण पोराला खेळायला घ्या की म्हणून. काय काय नसतं, तर आपल्याला खेळायला जायचं तर आपला आपला कम्फर्ट झोन असतो, आपले आपले 2-3 मित्र असतात, ते असेल तर आपल्याला वाटतं छान. आणि जर एखादा कुठलाच येडामध्ये आला तर आपल्याला छान वाटतं का? पण तरी पण त्या एखाद्या त्या बाळाची म्हणजे त्या मुलाची मुलीची आई असते, आमच्या पण बाळाला खेळायला घ्या तुमच्या मध्ये म्हणा, ती पोरग आपल्याला लई त्रास देत असतं. पण त्यातल्या त्यात गोल गोल फिरायचा आपला कार्यक्रम करायचा. मग आपण गोल गोल फिरतो, मुद्दाम त्याजवळ जातो, 2-4 झपके देणार. मग ते बघ मम्मी नसल्यावरती करतो की नाही असं? तेवढं मला ते एडिट करावं लागेल, कट करावं लागेल एवढा पॉईंट. ठीक आहे. आपल्याला गोल गोल मारताना करतो आपण. आता हे जे आपण स्वतः भोवताली फिरतोय त्याला काय म्हणायचंय? अरे त्याला काय म्हणायचं? रोटेशन म्हणायचंय. जे दुसऱ्याच्या भोवताली फिरणं आहे त्याला म्हणायचंय रिव्हॉल्युशन. सोपं आहे की नाही? रोटेशन रिव्हॉल्युशन मध्ये डिफरन्स आहे की नाही? चला अजून एकदा. स्वतःच्या भोवताली फिरणं त्याला म्हणायचंय रोटेशन. दुसऱ्याच्या भोवताली फिरणं म्हणजे अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, हे काय? रिव्हॉल्युशन आहे. मग तो जो टाइम पिरियड आहे, तर तो टाइम पिरियड आहे 1 इयरचा. आता मला सांगा, अर्थ जेवढे डिस्टन्स वरती सन पासून, तसा प्रत्येक प्लॅनेट आहे का? प्रत्येक प्लॅनेटचे डिस्टन्स वेगळे वेगळे. काय काय प्लॅनेट आपल्यापेक्षा जवळ आहेत अर्थच्या सॉरी सनच्या, आणि काय काय प्लॅनेट आपल्यापेक्षा लांब आहेत. नाही माहिती. जी गॅलेक्सी आहे तर त्या गॅलेक्सी मध्ये आपण बघतो ना, आपल्याकडे इथं आहे का गॅलेक्सी? असेल याच्यात. उद्याच्या लेक्चर मध्ये दाखवतो मी गॅलेक्सीचा. गॅलेक्सी जी आहे तर त्या गॅलेक्सीमध्ये काही प्लॅनेट हे सनच्या जवळ आहेत, काही काही प्लॅनेट अर्थच्या कम्पॅरेटिव्हली लांब आहेत. मग ह्या प्रत्येकाचा जो डिस्टन्स वाढला की टाइम पिरियड वाढतो. मग हे डिस्टन्स आणि टाइम पिरियड ह्या दोघांचं रिलेशन लावलं. कोणी लावलं रिलेशन? जॉन केपलरने लावलं. मग जॉन केपलर म्हणले, इथे दिलेलं आहे बघा तुम्हाला, या आला 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 आला. अरे नाही आला. बघा, तो म्हणला, मग इथं लिखता हो. जो टाइम जेव्हा वाढतो ना बाळांनो, बघा लक्ष आहे माझ्याकडे सगळ्यांचा, माझं तुमच्या सगळ्याकडे लक्ष आहे. कोण कोण वळवळ करतंय, कोण बोलतंय, मध्येच खाली मान घालून काय बोलतंय, माझे डोळे लय शार्प आहेत आणि माझ्या लक्षात तर लय राहतं. तर मी आता कसं असतंय की नवीन नवीन पोरं असतात, मी जास्त बोलत नाही. जुन्या पोरांना माहिती माझा कसा असतो तर कापडानंतर मनापार उचलूचला रडत असतो मी बोलून. मारत नाही मी कोणालाच, कधीच मारत नाही कोणाला. कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा, कधी हात सुद्धा लावत नाही. एकदम माझं लय माया पोरांवरती लय प्रेम करत असतो. कधीपर्यंत जोपर्यंत डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत. आणि डिस्टर्ब केलं की मग पुढचा कार्यक्रम असतो. आता व्यवस्थित लक्षात, थर्ड लॉ जसं सेकंड लॉ तुमच्या लक्षात राहिला, पहिला राहिला, तसं थर्ड लॉचा आपण पोस्टमॉर्टम करून टाकू आणि एकदा लर्न करून टाकायचं, पुन्हा कधीच गरज नाही पडली पाहिजे. ते म्हणतं टी फॉर टाइम पिरियड. टी काय असतो? टाइम पिरियड असतो. टाइम पिरियड कशाला म्हणणार? द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. बघा माझ्या आता मी जे जे सांगतोय तर तुम्ही काय डोक्यात ठेवणार आहे? तर तुम्ही प्लॅनेट लक्षात ठेवणार आहे. प्रत्येक बघा लॉजिक लक्षात आले सगळ्यांच्या. सन आहे, सनच्या भोवताली अशा लांब लांब डिस्टन्स वरती काय सगळे प्लॅनेट आहेत. प्रत्येक प्लॅनेटला लागणारा वेळ वेगळा वेगळा रिव्हॉल्युशन करण्यासाठी. मग तो जो टाइम रिक्वायर्ड आहे, तर तो टाइम रिक्वायर्ड आणि डिस्टन्स ह्या दोघांवरती त्यानं काय केलं, एक रिलेशन बनवलं सायंटिस्टनं. मग त्यानं ऑब्झर्वेशन केलं, जसं मी सांगितलं ना, आपल्या कोणी ऑब्झर्वेशन केलं होतं? टायको ब्राहेनं ऑब्झर्वेशन केलं होतं. कोपर्निकच्या नंतर टायको ब्राहे हा सायंटिस्ट होता आणि या सायंटिस्टनं 20-25 वर्ष हे सगळं ऑब्झर्वेशन केलंय. हा असा असा प्लॅनेट आहे, त्याला एवढा वेळ लागतोय. दुसरा प्लॅनेट आहे, त्याला एवढा वेळ लागतोय. तिसरा प्लॅनेट आहे, एवढा वेळ लागतोय. ह्या सगळ्या ऑब्झर्वेशन नुसार आपल्या जॉन केपलरनं काय केलेत? लॉज बनवलेले. मग ह्यांनी किती वर्ष घातलेलं आहे? 20-25-30 वर्ष घालवलेलं आहे. कोपर्निकसनं त्याचं आयुष्य घालवलंय आणि त्यानंतर हा लॉज बनवलाय.
ह्या लॉचा काय फायदा असतो मी ऑलरेडी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितले सायंटिस्ट किती महत्व असतं. आता इकडे माझ्याकडे लक्ष द्या व्यवस्थित. तो म्हणला द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन फॉर द प्लॅनेट. एखाद्या प्लॅनेटला सनच्या भोवताली जो काही वेळ लागलेला आहे त्याला म्हणजे टाइम पिरियड. जेव्हा टाइम पिरियड हा स्क्वेअरनं वाढतो, कशाने वाढतो? स्क्वेअरनं वाढतो, तेव्हा डिस्टन्स कितीनं वाढलेलं असतं? क्यूबनं वाढलेलं असतं. डिस्टन्स कितीनं वाढलेलं असतं? क्यूबनं वाढलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे लक्ष द्या, लगेच कळत नसतं मला माहिती आहे, लक्ष द्या. इथे मी 2 नंबर घेतला, 2 चा स्क्वेअर किती आहे? 4. किती आहे? 4. इथं पण 2 नंबर घेतला, 2 चा क्यूब किती आहे? आणि 2 चा क्यूब येत नाही तुम्हाला? 2 चा क्यूब किती? 8 आहे. म्हणजे जेव्हा टाइम हा 4 टाइम्स न वाढणार, म्हणजे जसं आपल्या अर्थचं जे डिस्टन्स आहे, अर्थचं डिस्टन्स किती आहे सन पासून? लय आहे. किती आहे आपल्या टेक्स्ट मध्ये नंतर सांगेन मी तुम्हाला किती डिस्टन्स आहे. डिस्टन्स आहे. आता हे जर डिस्टन्स आपण जर सांगितलं स्क्वेअरनं वाढलं, 4 टाइम्स न वाढलं, सॉरी त्याला रिव्हॉल्युशन करण्यासाठी सांगितलं, तर तुम्हाला हे न्यूमेरिकलला हे विचारतात, हे महत्वाचं आहे. न्यूमेरिकल जेव्हा आहेत ना तर त्यात ते म्हणतात एक्स नावाचा प्लॅनेट होता आणि त्या प्लॅनेटला काय झालं, पहिल्या टाइम पेक्षा काय झालं, 2 टाइम हा स्क्वेअरनं वाढला किंवा 4 टाइम्स न वाढला. म्हणजे जसं की अर्थला रिव्हॉल्युशन करायचं आहे, अर्थला रिव्हॉल्युशन करण्यासाठी 1 इयर लागत होतं. आता 1 इयरच्या ऐवजी काय झालं, तिथं 4 इयर लागले. किती इयर लागले? आधी 1 इयर लागत होतं, आता किती लागले त्या प्लॅनेटला? 4 इयर लागले. तर डिस्टन्स किती झाला असेल? किती झाला असेल डिस्टन्स? जर टाइम 4 न वाढलाय तर डिस्टन्स कितीनं वाढला असेल? म्हणजे कितना 8 टाइम्स न वाढला असेल. नाही कळालं तुम्हाला? अजून एकदा अजून एकदा अजून एकदा. अर्थ घ्या आपली, सगळ्याला आवडते अर्थ, सगळ्याला अर्थ आवडते, पृथ्वी आवडते ना. हा, तर आपल्या अर्थला सपोज अर्थ आहे, अर्थ सारखा अजून एक प्लॅनेट आहे, तर त्या प्लॅनेटला अर्थच्या कम्पॅरेटिव्हली 4 टाइम्स न जास्त काय लागतोय? टाइम पिरियड लागतोय. किती टाइम्स लागतोय? 4 टाइम्स न जास्त. जसं आपल्याला 1 इयर लागला, त्याला लागले 4 इयर. किती लागले? मग ते प्लॅनेट हे अर्थच्या कम्पॅरेटिव्हली किती डिस्टन्स वरती असेल? आता हे 4 टाइम्स ना, तर मी काय सांगितले तुम्हाला हा बरोबर आहे. आता इथं 4 घेतला असेल नंबर, तर आपल्याला ऑब्व्हियसली काय करावं लागणार आहे? तर 2 घेतला असेल, मग इथं काय करणार आपण? 4 घेणार. इथं 4 न टाइम पिरियड वाढला. आधी जर 2 न वाढला असता, 2 न वाढला असता तर 8 न काय वाढलं असतं? डिस्टन्स वाढलं असतं. जर 2 न वाढलं असतं तर हे कितीनं वाढलं असतं? 8 न वाढलं असतं. सॉरी, हे जर 4 न, बरोबर आहे, सॉरी, हा 4 न जेव्हा वाढतोय, 4 टाइम्स न वाढतोय, तर तेव्हा तो 8 टाइम्स न वाढणार आहे. कारण इथं आपण 2 म्हणजे काय, हा 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे आणि 8 म्हणजे काय? 2 चा काय असणार आहे? क्यूब असणार आहे. असे जे न्यूमेरिकल आहे तर तुम्हाला विचारतात पुढे जाऊन. आता मी हे सगळे न्यूमेरिकल घेणार आहे, बऱ्यापैकी 1 मार्कच्या क्वेश्चन मध्ये विचारले जातात. आता इथे या डबल पहिल्यापासून, ते काय म्हणतं? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे का? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. इथपर्यंत कळालं तुम्हाला मिनिंग? एवढं कळालं मिनिंग? काय म्हणतं? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. इथं लक्ष द्यायचं. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कळत आहे सगळ्यांना? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय? द टाइम कम्प्लीट टू वन वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे ह्याला इथून समजा सुरुवात झाला, इथून असा फिरून इथपर्यंत येण्यासाठी जो टाइम लागला, तर त्याला म्हणायचं टाइम पिरियड. त्याला काय म्हणणार आपण? टाइम पिरियड. जसं अर्थचा किती? 1 इयर आहे. मग तो काय म्हणतो? तो कशाने वाढतोय? स्क्वेअरने वाढतोय. समजा द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता डायरेक्टली प्रोपोर्शनलचा मिनिंग काय असतो? हे वाढले की हे वाढतं. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स. आता मीन डिस्टन्स काय म्हणलं? प्लॅनेट फ्रॉम द सन. आता बघा, हे डिस्टन्स कमी आहे, पण तुम्ही समजा आता हीच प्लॅनेट काय झालं, इथं आलं, इथून इथपर्यंत डिस्टन्स जास्त आहे, पण इथं आलं तर इथलं डिस्टन्स अजून काय होणार आहे? व्हॅरी होणार आहे. मग ह्या सगळ्या डिस्टन्सचा घ्यायचा मीन. मीन म्हणजे काय असतं? अवरेज. अवरेज जसं आता तुम्हाला 10वीला पर्सेंटेज पडणार, 10वीला तर रिझल्ट लागला ना, माहिती की नाही तुम्हाला? सीबीएसई बोर्डचा रिझल्ट लागला, तर सीबीएसई बोर्डचा रिझल्ट आपला प्रत्येक वर्षी महाराष्ट्र बोर्डचा रिझल्ट लय भारी असतो. लय भारी म्हणजे लय भारी असतो.
आपल्या एरिया सगळ्यात भारी रिझल्ट आपलाच असतो. गेल्या वर्षी आपली 30 मुलं होती 90%च्या पुढे. किती होती? 90% पुढे. त्याच्यामध्ये एकच विद्यार्थी सीबीएसईचा होता. फक्त एक विद्यार्थी. यावर्षी किती आहेत माहिती? यावर्षी आपली 14 पोरं आहेत ज्याला 90+ मार्क मिळालेले. एसएससीचं तर धिंगाणाच धिंगाणा नाही. एसएससीला तर 50 पोरं असतात आपले 90%च्या पुढे यावर्षी. एक नंबर रिझल्ट आपला. आणि 80%च्या पुढे तर पोत्यानं पोरं असतात. विशेष नाही. सगळ्याला 80%च्या पुढे मार्क. आता रिझल्ट येईल आपला महाराष्ट्र बोर्डचा पण. लय भारी रिझल्ट असतो. खरं तुमच्यासारखी चांगली मुलं आहेत माझ्याकडे. किती छान लक्ष देतात बघा. त्या दोघांचं तर लय लक्ष आहे. माझ्या मगापासून बघतो एवढं छान लक्ष देतात ते दोघं जण तर. एक नंबर ते. हा ते असं असं करायला ना तुमचं. हा तुम्ही दोघं लय लक्ष आहे. माझंही लक्ष आहे तुमच्याकडे चांगलं. तर हा तुम्ही छान अभ्यास करता म्हणून तुमचा रिझल्ट येतो. हा मी काय सांगतो तुम्हाला, डायरेक्टली प्रोफेशनल सांगायचो. आता मला सांगा, जो रिझल्ट असतो, रिझल्ट कशाला डायरेक्टली प्रोफेशनल आहे रे? रिझल्ट कशाला डायरेक्टली प्रोफेशनल आहे? स्टडीला. स्टडी वाढली की रिझल्ट नाही माहिती. अरे स्टडी वाढली की रिझल्ट वाढतो. हुशार कोण असतं? जो अभ्यास करतो. हुशार मुलांची दुसरी डेफिनेशन आहे का? त्याची केस सगळी खाली पडलेली असतात, तो हुशार असतो. असं काय आहे का? नाही. किंवा एक नंबर हेअरस्टाईल दिसायला असा आहे तसा आहे तसा आहे वाकडा तिकडा जे काय आपलं असेल चांगलं वाईट, तर त्याच्यानुसार रिझल्ट ठरतो का? नाही. जो स्टडी करतो त्याचा रिझल्ट भारी असतो, तो हुशार असतो. जो काही मुलाचा रिझल्ट आला असेल आपल्या सीबीएसईचा एवढा भारी, तर तो रिझल्ट कशामुळे आला? त्या मुलाने अभ्यास केला. मग रिझल्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्टडी. जेवढी स्टडी जास्त तेवढा रिझल्ट जास्त. आता मग शिंदे सरांचं आपलं एक्झाम्पल झालं, जेवढं डिस्टन्स वाढणार तेवढा काय होणार? टाइम वाढणार. मग हे डिस्टन्स कसं आहे? मीन डिस्टन्स हा आपलं चालू होतो. रिझल्ट कसा काढायचा? बेस्ट ऑफ 5 असतं ना, म्हणजे 5 विषयाला खाली वरती किती मार्क असतील, काय करणार? त्या 5 विषयाचे मार्क काय करणार? ऍडिशन करणार आणि त्याला 5 न डिवाइड करणार. म्हणून मला भीती वाटेल. पण मी काय म्हणलं, 5 विषयाचा रिझल्ट ऍडिशन करतो, त्याला 5 ने डिवाइड करतो. समजा आता तुमचा प्लॅनेट असा फिरतो, इथे फिरला इथे फिरला इथे फिरला इथे फिरला, हे सगळे 5 डिस्टन्स घेणार, त्याचे ऍडिशन करणार, त्याला 5 ने डिवाइड करणार. आणि तो जो डिवाइड असतो त्याला मीन म्हणायचं. मिनिंग कळायला सगळ्यांना? चला अजून चला पहिल्या स्टेटमेंट कडे. द स्पेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. आहे का स्पेअर? स्पेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. द स्पेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. हे कळालं इथपर्यंत. इज डायरेक्टली प्रोफेशनल. साईन कळालं सगळ्यांना? 2 प्रोफेशनल असतात, एक असतं डायरेक्टली, दुसरं असतं इनव्हर्सली. एक असतं डायरेक्टली, दुसरं असतं म्हणजे हे वाढलं की हे वाढतं. स्टडी वाढला की रिझल्ट वाढतो. स्टडी वाढला की रिझल्ट. आता इनव्हर्सली कसं म्हणायचं बघा. आगाऊपणा. आगाऊपणा. आगाऊपणा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द रिझल्ट. जेवढा आगाऊपणा जास्त करणार तुम्ही तेवढा रिझल्ट काय होणार? अरे नाही कळलं. कळलं का नाही कळलं? जेवढा आगाऊपणा वाढणार तेवढा रिझल्ट. काय असतो आगाऊपणा? सांगा बरं. शिकवताना लक्ष न देणं, वळवळ करणं, आहे की नाही? वळवळ. शांतता नाही जीवाला आयुष्यात माणसाच्या. सारखं वळवळ, ह्याला हात लाव त्याला पाय लाव, मध्ये नाही असं करत बस, काय तर कर. मग तो झाला आगाऊपणा. शिकवताना सगळ्यात महत्वाचा अभ्यासाची सुरुवातच होते बाळांनो लक्ष देण्यापासून. बघा मी काय म्हणलं, अभ्यासाची सुरुवातच होते लक्ष देण्यापासून. तुम्ही जर आता सांगितले 14 पोरं, अजून असतील 1-2 पोरं, 14-15 मुलांना 90%च्या पुढे मार्क पडले, किंवा जे 100 पैकी 100%ची मुलं असतात, मॅक्झिमम मुलं जे हुशार मुलं असतात त्यांची पहिली कॅरेक्टरिस्टिक काय असते? शिकवताना लक्ष देणं. कधी सगळ्यांना म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सुरुवातच करायची असेल वगैरे सर, आपल्याला अभ्यासाला सुरुवातच करायची आहे, तर सुरुवात कुठून करणार आहे? लक्ष देण्यापासून पहिलं. दुसरं, रोज येण्यापासून. एक दिवस लई लक्ष दिला, एकदम असा डोळे पिळीत करून असा बघतो माझ्याकडे, एकच दिवस. दुसऱ्या दिवशी अजून वळवळ वळवळ वळवळ. ऑफिसमध्ये घेतलं, व्यवस्थित समजून सांगितलं, बाळा तसं करू नको. हो सर, आजपासून काही सुद्धा करणार नाही. आला इथं लेक्चरला बसला, लेक्चर अटेंड केलं व्यवस्थित. दुसऱ्या दिवशी अजून ओरिजिनल कॅरेक्टरिस्टिक बाहेर आली, अजून इकडे अजून बघायला सुरुवात केली. मग रिझल्ट येणार आहे का? नाही. रोज यायचंय, रोज लक्ष द्यायचंय. आणि पुन्हा मग 3री 4थी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगतो. ऑब्व्हियसली ते तुम्हाला माहितीच आहे. पहिलं काय? शिकवताना लक्ष द्यायचं. कोणाचंही लेक्चर असू द्या, ते स्कूलमधलं असू द्यात किंवा क्लासमधलं असू द्यात, प्रत्येक शिक्षकाकडे लक्ष द्यायचं. शिक्षक काय शिकवतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं. नाही तर शिक्षकाकडे लक्ष द्या, आरसरांचा बटनच उघडा आहे, आरसरांचा केसाचा बांग सुटला, सगळे पांढरे केस दिसायला, असं लक्ष द्यायचं नाही. काय शिकवतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं. चला या थर्ड लॉ आपल्याला 2 मिनिटं संपवायचं आहे. पहिलं कळालं, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ
द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. तो पैकी हे खालचं सोडून द्या, हे नाही आपल्याला करायचं, फक्त वरच करायचं. 3 लाईन, पहिल्या 3 लाईन. आता मुलांना जर विचारलं की प्लसचे 3 लॉज सांगा, पहिले 2 लॉज विचारायच्या आधी सांगतात. थर्ड लॉ जरा थोडस लक्षात ठेवायला अवघड जातो. ठीक आहे, पण आपण सगळ्यांनी काय करायचं, थर्ड लॉ आधी लर्न करायचं. कोणी जर विचारलं तर थर्ड लॉ पासून सुरुवात करायची. ह्या लॉचं नाव आहे लॉ ऑफ पिरियड, लॉ ऑफ टाइम पिरियड आहे. पहिल्याचं काय होतं, लॉ ऑफ ऑर्बिट, दुसरं लॉ ऑफ इक्वल एरियाज, आणि हा लॉ ऑफ पिरियड आहे. ओके, चलो. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, आधी तुम्ही रीड करा बरं, मनातल्या मनात करा, तुमच्या वे ऑफ न करा, लक्षात राहिलं पाहिजे. शब्दाचा मिनिंग नाही कळाला तर मला विचारा, मी लगेच सांगतो. ते म्हणतात टाइम स्क्वेअरनं वाढतं तेव्हा डिस्टन्स हे क्यूबनं वाढत असतं. एवढं सोपं त्याने सांगितलंय.